हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. सकाळी सकाळी थोडं आभाळ वातावरण होतं, पण पाऊस तर होत नाही आहे. पण पाऊस होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. उन्हाळा संपल्यानंतर जसं पावसाळ्याला सुरुवात होतं, तसं हवेमध्येही चेंज होतं. हवेमध्ये वारा सुटतो, पाऊस येतो आणि झाडे छान अशी डुलायला लागतात. पण आता किती दिवस झाले आपण पावसाची वाट बघतोय, पण पाऊससुद्धा येत नाहीये. मला असं वाटतं आता पाऊस पडायला पाहिजे. कारण की भरपूर दिवस झाले जराही थेंबभर पाऊस पडलेला नाही आपल्याकडे आणि दुष्काळ पण आपल्या महाराष्ट्रात किती आहे आणि शेतकरी आतुरतेने वाट बघतंय. त्यांची घरं गळतंय, पण ते असा विचार करतात की पाऊस एकदाचा येऊ देत आणि पिकांना पाने नवीन फुटू देत. इतकाच तो शेतकरी विचार करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की पाऊस पडायला हवा, पण पाऊससुद्धा एका मर्यादेपर्यंतच चांगला वाटतो, जोपर्यंत तो लोकांना सुखद अनुभव देतो. पण जेव्हा पाऊस अतिशय जास्ती होतो, जेव्हा नद्यांना पूर येतं आणि घरेच्या घरे वाहून जातात, शेतीमधले पीक वाहून जातात, असं नुकसान होतं सगळं, तितकाही पाऊस इतकं चांगला नाही वाटत आपल्याला. कारण की एखादी वस्तू तोपर्यंतच आपल्याला आवडते, जोपर्यंत ती चांगली असते आणि जेव्हा नुकसान देते आपल्याला, त्याचं महत्त्व कमी होत असतं. सकाळी डब्याची धावपळ सुरू असतं आणि आज डब्यावर देत आहे काकडीचा पराठा. तर कुल्लू अजून झोपलेला आहे आणि मी इकडे काकडीचा पराठा बनवून रेडी करते आणि जेव्हा मी त्याला उठवते तेव्हा मग त्याच्या मागे फिरावं लागतं की उठ, ब्रश कर, दूध घे, ड्रायफ्रुट्स खा, असं सगळं त्याच्या मागे फिरावं लागतं. त्यामुळे आधी टिफिनचं प्रिपरेशन करत असते आणि त्यानंतर मग त्याला उठवून त्याला रेडी करत असते. सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून माझं सकाळचं ड्रिंक घेत असते. त्यानंतर चहा घेते. चहा झाल्याशिवाय मला एनर्जी येत नाही आणि मग मी फ्रेश फील करत नाही. तोवर मग सगळं झाल्यानंतर मग इकडे नाश्ता बनवायला घेते आणि पटापट डब्याचं आवरते. कारण की बस वेळेत येते आणि आपल्याला त्या बसच्या वेळेपर्यंत पोहोचायचं असतं मुलांना. हा झाडा टिफिन बॉक्स हे तुम्ही बघितलं असेल. हा याच्या फ्रेंडनी फोडला स्कूलमध्ये. आता इतकं जाडं प्लास्टिक असल्यानंतर हा डबा फुटेल कसा? तो बोलतो की मी खाली ठेवलेला होता आणि खाली ठेवलेला होता आणि पडला आणि फुटला. तुम्हाला वाटतं का हा खाली पडला असणार आणि फुटला असणार? हा इतकं जाडं, याला बुक्की मारल्याशिवाय किंवा आपण जाड्या वस्तूंनी फोडल्याशिवाय हा इतका कसं काय फुटणार? तर असं आहे शाळेचा 15 दिवसाची हकीकत आणि इतक्या महागाचा टिफिन फोडून आणलाय आणि सांगतोय माझ्या फ्रेंडनी पाडला आणि फोडला. मला तर शक्यच वाटत नाही आणि टीचर काय करत होती मला हेही काय कळत नाही क्लासमध्ये असताना. आणि हा वॉशरूमला गेल्यानंतर नंतर हँडवॉश वगैरे करून आल्यानंतर मग यांनी जेवायला बसला असणार आणि बघितलं असणार तर हा टिफिनचं झाकण असं फुटलेलं होतं डब्याचं. आणि काय बोलावं मला काही कळत नाही. तसं आता मी टीचरला फोन केलेला होता, पण टीचर आता आत्ता स्कूल सुटल्यामुळे ती अवेलेबल नाही आहे आणि मॅसेजसुद्धा टाकून ठेवले आहे मी व्हॉट्सअपला
की असं-असं सिच्युएशन आहे, करा काहीतरी, याची गलती असेल तर याला ओरडा किंवा मग ॲज अ फ्रेंडची गलती असेल तर त्यालासुद्धा ओरडा आणि समजवा. नाहीतर मग स्कूलमध्ये येऊन कंप्लेंट करावी लागेल, कारण आज डब्यावरून होणार. मग त्याला वाटणार की हा काही बोलत नाही किंवा की काय होणार ते माहीत नाही. पण मग असं होत राहिलं तर मग पुढे काही होऊ शकतं. त्यामुळे टीचरला सांगितलं, दोघांनाही समजवा, नाहीतर मग स्कूलमध्ये येऊन कंप्लेंट करावी लागणार. टेरेसवर आले आणि मला इकडे पुढे असं दिसलं की आपल्या टेरेसवर कोकम सुकत घातलंय उन्हामध्ये. तर मग मी बघायला आले इकडे आणि खूप छान असे कोकम जे शेतातले आहे ते इकडे सुकवायला ठेवले, जेणेकरून ते वर्षभर साठवून राहतील आणि घरचे असल्यामुळे ते टेस्टीसुद्धा असणार आणि प्युअरसुद्धा. टेरेसवर होते. चिमण्यांचा, पाखरांचा आवाज खूप सुंदर येत होता. त्यांची गुणगुण आणि गाणं, त्यांची व्हिस्लिंग हे खूप सुंदर आपल्या सायंकाळी असतं. त्यांची गडबड चाललेली असतं आणि सुंदर असा सूर्यास्त होत होता. त्यानंतर मग खाली आले. वर टेरेसवर गवती चहाचं झाड आहे. मग तिथनं गवती चहाची एक पात तोडली आणि मग खाली आले. त्यानंतर मग चहा बनवला स्वतःसाठी आणि छान असं त्यामध्ये गवती चहाची पात घातली. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.